नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज। दिल्लीत जंतर मंतर पासून सुरू झालेलं आंदोलन आता देशभर चर्चेचा विषय बनलंय। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। विरोधकांनी या मुद्द्यावर केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। राहुल गांधी पासून इंडिया आघाडीतील अनेक नेते या आंदोलनात उतरलेत। त्यामुळे सरकारवरचा राजकीय दबाव दिवसेदिवस वाढताना दिसतोय। पण इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, एवढं आंदोलन, एवढा विरोध आणि एवढा राजकीय दबाव असतानाही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाही? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्र प्रधान स्वतः राजीनामा का देत नाहीत? यामागे केवळ एका परीक्षेचा मुद्दा नाही, तर भाजपच्या अंतर्गत राजकारणाशी जोडलेली अनेक समीकरणं असल्याचं दिसतंय। धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते मानले जातात। 2014 पासून केंद्र सरकारमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे धर्मेंद्र प्रधान हे मोदी मंत्रिमंडळातील अनुभवी चेहरे आहेत। त्यामुळे केवळ आंदोलनाचा दबाव वाढला म्हणून आपल्या विश्वासू सहकार्याचा राजीनामा घेणं हा निर्णय केंद्र सरकारसाठी सहजासहजी घेण्यासारखा नाही। धर्मेंद्र प्रधान यांची राजकीय वाटचाल ही भाजपच्या संघटनात्मक व्यवस्थेतून झालेली आहे। विद्यार्थी राजकारणापासून ABVP युवा मोर्चा आणि त्यानंतर भाजपच्या संघटनात्मक कामापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। म्हणूनच ते केवळ केंद्रीय मंत्री नाहीत, तर पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा चेहरा आहेत। विविध राज्यांमध्ये पक्षाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी निवडणुकीच्या रणनीतीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पक्षाला जिथे राजकीय अडचणी आल्या तिथे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। त्यामुळे भाजपमध्ये त्यांची ओळख केवळ मंत्री म्हणून नाही, तर पक्षासाठी काम करणारा अनुभवी रणनीतिकार म्हणून आहे। ओडिशातील राजकीय सत्ता परिवर्तनातही धर्मेंद्र प्रधान यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते। नवीन पटनायक यांच्या दीर्घकाळाच्या सत्तेला धक्का देत ओडिशात भाजपला सत्ता मिळवण्यात यश आलं। पक्षासाठी मोठं राजकीय यश मिळवून देणाऱ्या नेत्यावर एका वादाच्या पार्श्वभूमीवर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेणं त्यामुळेच भाजपसाठी सोपं नाही। ओडिशासह पूर्व भारतात भाजपचा विस्तार करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचं नेतृत्व पक्षासाठी महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय भविष्यातील राजकीय रणनीतीवरही परिणाम करू शकतो। पण या सगळ्यांपेक्षा मोठा राजकीय मुद्दा आहे तो म्हणजे विरोधकांच्या आंदोलनाला मिळणारा संभाव्य राजकीय फायदा। राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेत्यांनी या आंदोलनात जोरदार सहभाग घेतलाय। अशा परिस्थितीत जर सरकारने आंदोलनाच्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तर त्याचा राजकीय फायदा थेट विरोधकांना मिळू शकतो। विरोधक म्हणतील आंदोलन केलं आणि सरकारला झुकवलं, आणि याच ठिकाणी मोदी सरकारसमोर मोठी राजकीय कोंडी निर्माण होते। राजीनामा घेतला तर सरकार दबावाखाली झुकलं असा संदेश जाऊ शकतो, आणि राजीनामा घेतला नाही तर सरकार धर्मेंद्र प्रधान यांना वाचवतंय असा आरोप विरोधकांकडून होऊ शकतो। कदाचित म्हणूनच सध्या सरकारची भूमिका स्पष्ट दिसते, दबाव वाढला म्हणून निर्णय बदलायचा नाही। कारण धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः राजीनामा दिला तरी त्याचा राजकीय अर्थ विरोधकांच्या दबावामुळे त्यांनी पद सोडलं असा काढला जाऊ शकतो। त्यामुळे हा संघर्ष आता केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा राहिलेला नाही, हा संघर्ष आहे सरकारची प्रतिष्ठा विरुद्ध विरोधकांचा दबाव, नेतृत्वाचा विश्वास विरुद्ध जनतेचा असंतोष। आणि म्हणूनच आंदोलन वाढत असतानाही धर्मेंद्र प्रधान यांचं मंत्रिपद कायम आहे। आता पाहायचं एवढंच, आंदोलनाचा दबाव सरकारवर भारी पडतोय की मोदी सरकार आपली भूमिका कायम ठेवते? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार की सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणार? याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेल। पण सध्या एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आता केवळ एका मंत्र्याचा प्रश्न राहिलेला नाही, तो मोदी सरकारच्या राजकीय प्रतिष्ठेचा आणि विरोधकांच्या आंदोलनाच्या ताकदीचा मोठा प्रश्न बनलाय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।